भाई साहब, कोकण सरस को वसी विरार में जबरदस्त प्रतिसाद मिला और 5 दिनों में 1 करोड़ से ज्यादा की बिक्री हुई। महिला बचत समूहों को इस आयोजन से अच्छा लाभ मिला, लेकिन भारी भीड़ का फायदा उठाकर चोरों ने पैसे और सामान चुरा लिए। इस घटना के बाद सुरक्षा व्यवस्था को लेकर सवाल उठ रहे हैं। 12 तारखेला आपलं या प्रदर्शनाचा शुभारंभ झालेला आहे आणि आज 16 तारीख आहे। 5 दिवसाचं आपलं प्रदर्शन होतं आणि सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मोठ्या प्रमाणावर इथं विक्री होईल, कारण विरार हा मध्यवर्ती भाग आहे आणि प्रचंड वस्ती आसपास आहे, मोठं शहर आहे आणि इथं प्रदर्शनं फारशी भरली नव्हती, सरस कधी भरलेलं नव्हतं। त्यामुळे पहिल्यांदा भरलं आणि आता कालपर्यंत 4 दिवसाचा आकडा हा 89 लाखाची विक्री होती आणि आजचा दिवस धरला हा 1 कोटी आकडा नक्की पार करणार आहे। विभागीय आयुक्त सरांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मला विश्वास आहे की 1 कोटी रुपयाची विक्री होईल, हा असा त्यांचा विश्वास होता आणि तो खरोखर आज शब्द खरा ठरणार आहे। आपण विरारमध्ये जे प्रथमच या ठिकाणी शासनाच्या पुढाकाराने जे काय कार्यक्रम इथे जो आयोजन केलाय तो एवढा सुंदर आहे की आपण आतापर्यंत या ठिकाणी जे कार्यक्रम बघितले, आतापर्यंत असे जे स्टॉल्स लागलेत तर त्यामध्ये बघितले की ते कमर्शियलाइज होते, परंतु या ठिकाणी जो असे हे सगळे स्टॉल्स गव्हर्नमेंटच्या शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने जे झालेत त्याच्यामध्ये आपल्या स्थानिक जे काही महिला आहेत त्या महिलांच्या रोजगाराभिमुख या सगळ्या स्टॉल्स आहेत आणि हा सरळ फायदा त्या महिलांना होणार आहे। म्हणून हे शासनाचं कौतुकास्पद असं या ठिकाणी उपक्रम आहे आणि मी एक 3-4 दिवसापासून बघतोय की विरारकरांचा सुंदर पाठिंबा याला मिळतोय आणि प्रतिसाद सुंदर मिळतोय, तर याकरता मी शासनाचं खरंच कौतुक करेन। लोकांचा प्रतिसाद तर एकदम उत्तम होता आणि एकदम म्हणजे व्यवस्थित सगळं। 5 दिवस आज झाले, 5 दिवसात उत्तम म्हणजे खरेदी उत्तम प्रकारे झाले। चोरी व्हायचं कारण गर्दी खूप होती, त्याच्यामध्ये आम्ही स्टॉलवर 2घीच जणी आणि त्याच्यामध्ये जेंट्स तर कधी खरेदी करत नाही, लेडीजच करतात साडी विक्रीचा हे बोलला तर। आणि प्लस काय झालं, पुरुष आले, 4 जण होते आणि 1 महिला होती। साडी घेतली माझ्याकडनं, पैसे दिले मी, प्लस त्यांना पैसे रिटर्न दिले, साडी घेतली पैसे दिले, साडी घेतली पैसे दिले, असं झालं। त्याच्यामध्ये माझ्या साडीचं नुकसान झालं आणि पैसे पण गेले। अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें thejurnalist.in के साथ।